नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जीवनातील काही संक्षिप्त घटनाक्रम पाहणार आहोत. तर बघा, त्यांचा जन्म 11 एप्रिल 1827 रोजी गाव बघा कटकुन, जिल्हा सातारा येथे झालेला आहे. त्यांचं पूर्ण नाव आहे ज्योतिराव गोविंदराव फुले. त्यांच्या वडिलांचा फुलांचा व्यापार होता. 1834 ते 1837 मध्ये त्यांचे प्राथमिक. महात्मा फुले यांचे वडील गोविंदराव फुले यांचा भाजीपाला व फुले विक्रेत्याचा व्यवसाय होता. त्यावेळी बघा 1848 ते 1855 मध्ये किंवा त्या काळामध्ये आपली पत्नी सावित्रीबाई फुले यांना शाळेत शिकविण्यासाठी त्यांनी शिक्षिका म्हणून प्रवृत्त केलेला आहे. त्याच्यानंतर याच्या आधी एक राहिलेला आहे पॉईंट, म्हणजे तो 1841 ते 1847 मध्ये स्कॉटिश मिशन हायस्कूलमध्ये त्यांनी पुणे हायस्कूल येथे काय केलं आहे, त्यांचं माध्यमिक शिक्षण पूर्ण केलेलं आहे. महात्मा ज्योतिबा फुले यांनी 3 ऑगस्ट 1848 मध्ये भेडेवाडा पुणे येथे मुलींची पहिली शाळा काढली. त्याच्यानंतर बघा 1 सप्टेंबर 1848 मध्ये त्यांनी दुसरी शाळा काढली जी अस्पृश्य मुलींसाठी होती. त्याच्यानंतर बघा महात्मा ज्योतिबा फुले यांनी मुलींची शाळा बंद करावी यासाठी त्यांच्या वडिलांनी खूप दबाव आणलेला होता त्यावेळी. त्याच्यामुळे महात्मा ज्योतिबा फुले स्वतः आणि त्यांच्या पत्नी त्यावेळी घराच्या बाहेर पडलेल्या आहेत. 1 सप्टेंबर 1848 मध्ये पुणे येथे अस्पृश्य मुलींसाठी त्यांनी दुसरी शाळा काढलेली आहे. त्याच्यानंतर पुढे बघा, पुणे ऑब्झर्वर एक वृत्तपत्र आहे, नाव आहे पुणे ऑब्झर्वर. या वृत्तपत्राच्या मते असं म्हटलं गेलं आहे की ज्योतिबांच्या शाळेतील मुलींची पटसंख्या सरकारी शाळेतील पटसंख्येपेक्षा 10 पटीने जास्त आहे, असं कोण म्हटलं आहे? पुणे ऑब्झर्वर या वृत्तपत्राने म्हटलेलं आहे. बघा, सदाशिव बल्लाळ गोवंडे हे त्यावेळीच्या काळातले त्यांचे ब्राह्मण मित्र होते असा त्यांचा उल्लेख झालेला आहे. कुणाचा? सदाशिव बल्लाळ गोवंडे यांचा. विष्णू शास्त्री चिपळूणकर हे महात्मा ज्योतिबा फुले यांचे समकालीन टीकाकार होते त्यावेळी. त्याच्यानंतर पुढे बघा, पंडिता रमाबाई लेले शास्त्री यांनी धर्मांतर करू नये म्हणून महात्मा ज्योतिबा फुले यांनी अनेक प्रयत्न केलेले आहे त्या काळात. महात्मा फुले उदरनिर्वाह करण्यासाठी कंत्राटदाराचा व्यवसाय करायचे त्यावेळी. त्यांच्या कार्यकाळामध्ये त्यांनी त्यांच्या हाताखाली खडकवासला तलाव, पुणे सातारा मार्गावरील कात्रज बोगदा, त्याच्यानंतर पुण्यातील काही रस्त्यांचे काम हाती घेतले होते किंवा त्यावेळी केलेले आहे. बघा 1847 मध्ये थॉमस पेन यांनी जो ग्रंथ लिहिला होता राईट्स ऑफ मॅन, लक्षात ठेवा, राईट्स ऑफ मॅन, आणि थॉमस पेन यांचा महात्मा ज्योतिबा फुले यांच्या विचारावर जबरदस्त प्रभाव पडलेला आहे त्यावेळी. कोणत्या ग्रंथामुळे? राईट्स ऑफ मॅन. त्याच्यानंतर बघा, आर्थिक अभावामुळे बंद पडलेली शाळा जी आहे मुलींची, ती कुणाच्या मदतीने? तर गावडे आणि वाल्वेकर यांच्या मदतीने पुन्हा महात्मा ज्योतिबा फुले यांनी सुरू केलेली आहे. केशवपन प्रथेसाठी आळा घालण्यासाठी त्यावेळी न्हाव्यांचा संप घडवून आणलेला आहे. कुठे? तळेगाव डमडेरे येथे तो संप घडवून आणलेला आहे आणि त्यावेळी महात्मा ज्योतिबा फुले यांचा वाटा होता. 1863 मध्ये बाल हत्या प्रबंधक गृह सुरू करण्यात आले. तेच तो कुणाच्या मदतीने? महात्मा ज्योतिबा फुले यांच्या मदतीने. 24 सप्टेंबर 1873 मध्ये पुणे येथे सत्यशोधक समाजाची स्थापना करण्यात आली. बघा, ज्या समाजामध्ये असे उद्देश ठेवण्यात आले होते की ब्राह्मणांपासून जे खालचे क्षुद्र लोक आहेत त्यांचं संरक्षण करणे, त्याच्यानंतर लग्नविवाहामध्ये विविध प्रकारचा जो खर्च आहे तो कमी कसा करण्यात येईल याच्यासाठी सत्यशोधक समाजाने प्रयत्न केलेले आहेत. तर याच्यामध्येच बघा, सीताराम लाट व राधाबाई निमकर यांचा सत्यशोधक समाजाच्या पद्धतीने विवाह सुद्धा घडवून आणलेला आहे. महात्मा ज्योतिबा फुले यांनी काशीबाई नावाच्या ब्राह्मण विधवेच्या मुलाला म्हणजे यशवंतला दत्तक घेतले आणि हाच मुलगा पुढे काय डॉक्टर यशवंतराव ज्योतिराव फुले म्हणून नावारूपास आलेला आहे. 17 मे 1877 मध्ये व्हिक्टोरिया अनाथाश्रम महात्मा ज्योतिबा फुले यांनी स्थापन केलेला आहे. ब्राह्मण लोक तुम्हाला लुटून खात आहेत असे सांगणारा ग्रंथ ब्राह्मणांचे कसब महात्मा ज्योतिबा फुले यांनी लिहून काढलेला होता त्यावेळी. विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली असं लिहिणारा जो ग्रंथ आहे, ज्याचे शेतकऱ्यांचे असूड, शेतकऱ्यांचे दुःख, दारिद्र्य सांगणारा हा एकमेव ग्रंथ आहे. मेकॅलेची शिक्षण पद्धती म्हणजे विशेषतः त्यातील ह्या पाझर सिद्धांतांचा महात्मा ज्योतिबा फुले यांनी विरोध केलेला आहे. 11 मे 1888 मध्ये राव बहादूर वड्डेदार यांनी मुंबईच्या जनतेच्या वतीने महात्मा ज्योतिबा फुले यांना महात्मा ही एक पदवी दिलेली आहे. कुठे? तर मुंबई येथे राव बहादूर वड्डेदार यांनी ही पदवी दिलेली आहे. त्याच्यानंतर बघा, महात्मा ज्योतिबा फुले यांना महाराष्ट्राचा मार्टिन लुथर किंग किंवा महाराष्ट्राचा आद्य समाज सुधारक, भारत स्त्री शिक्षणाचे जनक म्हणूनही ओळखलं जातं. अशा पद्धतीने त्यांनी काय महात्मा ज्योतिबा फुले त्यांच्या आयुष्यामध्ये
काही कार्य केलेले आहेत. व्हिडिओ थोडासा मोठा होत आहे, त्याच्यामुळे व्हिडिओचा दुसरा पार्ट पुढच्या भागामध्ये रिपीट केला जाईल. माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं माझ्या सबस्क्राईब करा. माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मी तुमचे आभारी आहे. धन्यवाद.